आजचं वातावरण बघून माझाच राग मला सहन होत नाही. आजची दिनचर्या अशी होती, दिवसभर बोर होत होतं मला. सारखं सोफ्यावर बसून खड्डा पडला आहे सोफ्याला. भलतंच डोकं झंझाटलेलं होतं माझं. बाहेर जाऊन बघितलं तर पावसाने लँडिंग केलेली होती बरं का. वारा आला वारा संग पावसाच्या धारा असं चाललेलं होतं. पावसाचं मस्त रिमझिम सुरू झालेला होता. घरात बोर झालं का बाहेर येऊन थोबाड आणायचं आणि तिथं बोर झालं का मग घरात जाऊन बसायचं. असंच असतं दिवसभर माझं. हा प्रवास माझा दिवसभराचा. माझी मच्छर सारखी पायऱ्यांवर तुरु चढत असते त्या खारसारखी आणि तुरु खाली उतरत असते आणि उड्या मारत असते माकडासारखी. मच्छरला खेळताना बघून माझं तोंड गुलाबासारखं फुलायला लागलं बरं का. वातावरण झालेलं होतं गारगार. वातावरण बघून माझं मन गेलं डिप्रेशनमध्ये. खूप जास्त गारवा झालेलं होतं म्हणून स्वतःला कव्हर करून इथं तोंड ताणून उभी होती बरं का एकटीच. आजूबाजूला गोल फिरून बघून घेतलं आणि त्याच्यानंतर परत तिथंच उभी झाली बरं का. हा आहे माझा हट्टीपणा. गल्लीसमोर 4 बारण्यांची मीटिंग भरलेली होती बरं का. माझा 1 रुपयाचा सिक्का आला पडत आणि स्वतःला टीचर समजायला लागला बरं का. सगळे मच्छर पार्टी जमा झालेले होते आणि मस्तपैकी वया बिया आणून घेतलेल्या होत्या बरं का सगळ्यांनी आणि मस्तपैकी अभ्यास करायला लागले तिथं. दिवसभर मूर्खासारखं कपड्यांना लाड करत बसावं लागतंय. सगळे मागचे कपडे आणले आणि पुढे घरामध्ये मस्तपैकी तोरण टाकलेलं होतं कपड्यांचं. मागचे पुढचे सगळे कपडे एकत्र टाकले आणि बाकीचे उरलेले होते ते मागेच टाकलेले होते कारण की ते वाढलेले नव्हते आणि ते पुढचे बी नव्हते वाढलेले. मग बाकीचे पुढे टाकले आणि बाकीचे मागे टाकले. तर असाच आपला दिवस निघत असतोय कपड्यांमागे आणि घरगुती कामामध्ये दिवस निघतोय बरं का. आजी बाबांनो, तायांनो, भावांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.